शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आली. पीक विमा संदर्भात शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे आता जमा होणार. काळजी करू नका, चिंता करू नका. तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली. होय, आता तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन अखेर झालेलं आहे. पीक विम्याची रक्कम आता शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील बँक खात्यात टोटल जमा होणार आहे आणि एक मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. ही सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी म्हणू शकतो. तर चला आता पीक विमा नेमके किती हेक्टरी प्रमाणे मिळणार, काय मिळणार, तर सर्व काय माहिती आपण बघणार आहोत. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. जर आपल्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की सेट करा, जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाच्या बातम्या या चॅनलवरती बघायला मिळतील. तर चला आता पीक विम्याची आपण अपडेट बघूयात. सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यात वाटप होत आहे, पीक विम्याचे पैसे आज खात्यात येणार की उद्या खात्यात येणार, टायमिंग वेळ काय आहे, तर सर्वात मोठी आता आनंदाची बातमी ती आलेली आहे. तर चला पाहूया सविस्तरपणे. बघा, या ठिकाणी आता आनंदाची बातमी आलेली आहे. बघा, पूर्ण पैसे वाटपाचा आता सरकारच्या माध्यमातून आता पूर्णपणे नियोजन झाल्यानंतर शेतकरी बांधव चांगलेच खुश होणार आहेत. शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे देण्याचा निर्णय होताच शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला, कारण की पीक विम्याचे पैसे आज येतील की उद्या येतील असा प्रश्न राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना होता. आणि पीक विम्याची रक्कम ही हजारो नाही तर लाखो शेतकरी बांधवांना मिळणार आहे. आणि हे सर्व पैसे डीबीटीच्या माध्यमातून देण्याचा राज्य सरकारचा निर्णय जाहीर झालेला आहे. यामुळे आता शेतकरी बांधव चांगलेच खुश बघायला मिळत आहेत. तर चला आता हे नेमके पैसे वाटप कोणत्या जिल्ह्यात होणार आहे ते तुम्हाला सांगतो. बघा, या ठिकाणी मोठी घोषणा झाली सरकारच्या माध्यमातून. सर्वात आतापर्यंतची मोठी अपडेट समोर आलेली आहे. या ठिकाणी बघा, शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आली. पुढे सांगण्यामध्ये आला आहे की सरकारच्या माध्यमातून पीक विम्यासाठी मोठा निधी मंजूर झाला. आता ही शेतकरी राजांसाठी मोठी घोषणा असून पीक विमाधारक आता सर्व शेतकरी बांधव खुश होणार आहेत. ज्यांनी पीक विमा काढला असेल त्यांनी आता डायरेक्ट पैसे खात्यामध्ये टाकण्यामध्ये येणार आहेत. आणि ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा काढला नसेल त्यांना देखील दुसऱ्या योजनांचे पैसे सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे झालेले आहे. सरकारच्या माध्यमातून आता पूर्ण वाटपाची तयारी झाली असून डीबीटीला मान्यता देखील देण्यामध्ये आलेली आहे. आता शेतकरी बांधवांनो, तुम्ही देखील असं म्हणत असाल की डीबीटी म्हणजे नेमके काय. डीबीटी एक अशी प्रक्रिया असते की त्या माध्यमातून सरकार पूर्णपणे पैसे वाटप करत असतं. बघा, डीबीटीच्या माध्यमातून जर का पैसे दिले तर ती अशी सुविधा आहे की शेतकरी बांधवांनो त्या माध्यमातून पैसे पाठवल्यानंतर इकडे 2-3 दिवस पैसे येण्यासाठी लागणार नाहीत. तर तिकडून पीक विम्याचे पैसे सरकारने दिल्यानंतर इकडे 30 ते 35 मिनिटांमध्ये पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होत असतात. आणि यामुळे शेतकरी बांधवांना चांगलाच दिलासा मिळतो. तर बघा आता डीबीटीच्या माध्यमातून सरकार आता पूर्ण पैसे टाकण्यासाठी पूर्णपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे पीक विम्याचे टाकण्यासाठी सरकार आता पूर्ण तयारी करत आहे. आणि आता हे पैसे तुमच्या देखील पूर्णपणे खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. बघा, आता शेतकरी बांधवांनो सर्वात आधी म्हणजेच की पहिला टप्पा या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये येणार आहे. आता इथे सांगण्यामध्ये आलेला आहे की शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे पहिला टप्पा टाकण्यामध्ये येणार असून शेतकरी बांधवांच्या म्हणजेच की खात्यावरती टोटल पैसे टाकण्याचं सरकारच्या माध्यमातून नियोजन झालेलं असून आता पूर्णपणे शेतकरी बांधव चांगलेच खुश झाले. बघा, आता काही शेतकरी बांधवांना 17,000 रुपये तर काही शेतकरी बांधवांना 19,000 रुपये असा पीक विमा मिळेल. तर काहींना 13,000 रुपये तर काहींना 14,000 रुपये तर काहींना 16,000 रुपये अशी वेगवेगळी शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे. सर्व शेतकरी बांधवांना सेम रक्कम काय मिळणार नाही. आता यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एक चांगला मोठा दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी डायरेक्ट काहीच हरकत नाहीये. बघा, आता पूर्णची पूर्ण रक्कम जमा होणार असल्यामुळे शेतकरी बांधव चांगलेच खुश झालेले पाहायला मिळतील. आणि ही एक शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची आणि खुशखबर समोर आलेली आहे असं आपण डायरेक्ट म्हणू शकतो. मग चला आता नेमकी सरकार कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये ही सर्वात अगोदर रक्कम जमा करणार आहे, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर आता सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी सांगतो. जर त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती आता डायरेक्ट पीक विम्याचे पैसे पूर्णपणे जमा होऊन जातील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळेल.
त्यामुळे आता तुम्ही शक्यतो चिंता किंवा काळजी कसलीच करू नका. तर चला आता नेमकी पीक विमा वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या सर्वात अगोदर कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप केला जाणार आहे, ही सर्व काही बातमी अपडेट आपण आता बघणार असून आता शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ पाहत चला. बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आता सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. सर्व शेतकरी बांधवांना आता चांगलाच मोठा दिलासा मिळणार असून तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. बघा आता एकंदरीत विचार केलं तर शेतकरी बांधव चांगलेच खुश होणार आहेत. शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली असून पीक विम्याची सर्व रक्कम सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे. बघा आता सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर होताच सर्व शेतकरी बांधव खुश झाले. मोठी घोषणा. बघा आता पीक विमाधारक सर्व शेतकरी बांधव खुश होणार आहेत. ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा काढलाय त्यांच्या खात्यात डायरेक्ट पीक विमा रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे आणि ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा काढलेला नसेल आणि त्यांना पण आता डायरेक्ट दुसऱ्या योजनांचे पैसे वाटप सुरू होत आहे. आता बघा हे पैसे या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर वाटप होणार आहेत. आता सरकारने शेतकरी बांधवांना स्पष्टपणे सांगितलं आहे की पीक विम्याची यादी आम्ही जाहीर केलेली आहे. बघा आता पहिली यादी म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे. पीक विमा कसा मिळणार, सर्वात आधी किती जिल्ह्यांमध्ये जमा होणार, कारण की पीक विमा काय सगळ्या जिल्ह्यामध्ये एकत्रपणे जमा होत नसतो, टप्प्याटप्प्याने पीक विमा जमा होतो असतो. मग नेमके आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणते ते 12 जिल्हे आहेत, त्या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलेला आहे की नाही हे नक्कीच शेतकरी बांधवांनो पाहून जा, जेणेकरून तुम्हाला देखील पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत की नाही हे देखील समजेल. तुमच्या जिल्ह्याचं नाव राज्य सरकारच्या माध्यमातून यादीमध्ये आलेलं आहे की नाही, तुम्हाला आता पैसे जमा होणार की नाही, किती वाजेपर्यंत पैसे जमा होणार, कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलेला आहे की नाही हे देखील पाहून जा. तर आता चला पाहूया जिल्ह्यांची यादी. तर आता नंबर 1 वरती आहे शेतकरी बांधवांनो सोलापूर मधील जर शेतकरी असाल तर सोलापूर मधील सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर पालघर मधील सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर परभणी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर रत्नागिरी मधील जर शेतकरी असाल, रत्नागिरी मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर रत्नागिरी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर रायगड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर सांगली मधील जर शेतकरी असाल, तुम्ही पण पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर सांगली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर यवतमाळ मधील जर शेतकरी असाल, तुम्ही पण पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. यवतमाळ मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. गडचिरोली, गोंदिया, हिंगोली या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे रक्कम पीक विम्याची जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.